नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे, किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय, त्यानंतर त्याच्यासाठी पात्रता काय, त्याचे कोणकोणते लाभ होतात आणि कागदपत्रे कोणती लागतात, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वप्रथम आपण क्रेडिट कार्ड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. क्रेडिट कार्ड हा इंग्रजी शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ आहे म्हणजे पत, विश्वास आणि श्रद्धा आणि प्रतिष्ठा होतो. उदाहरणार्थ, आपण जर जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो की माझं नाव सांग, तुमचं काम होऊन जाईल, किंवा आपल्याला जेव्हा एखादा दुकानदार विश्वासावर उधार वस्तू देतो, कारण दुकानदाराला माहित असते की तुम्ही उधारीचे पैसे लवकर देणार, याला क्रेडिट असे म्हणतात. याच पद्धतीने क्रेडिट कार्डचे काम चालते. सध्याच्या डिजिटल युगामध्ये क्रेडिट कार्डचा खूप उपयोग केला जातो. क्रेडिट कार्डचा ही बँकेत आपल्यासाठी दिले जाणारी एक विशेष सुविधा आहे. क्रेडिट कार्ड माध्यमातून आपल्याला एक प्रकारची लोन बँकेने दिलेली असते. त्यामुळे आपल्याला पैसे नसले तरी आपल्याला कोणतीही पण वस्तू किंवा पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे करता येते. म्हणजे पेमेंट करण्यासाठी किंवा वस्तू घेण्यासाठी स्वतः बँक पैसे देते आणि त्यानंतर काळात बँक त्या रकमेवर व्याज लावून रक्कम आपल्याकडून घेत असते. क्रेडिट कार्डचा वापर आपण अनेक कामासाठी करू शकतो. म्हणजे आपल्या ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करता येतो. या क्रेडिट कार्डच्या योजनेसाठी पात्रता काय आहे? किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत शेती स्वतः शेतकऱ्याची मालकाची असावी. शेतकरी बंधूंचे वय 18 ते वय 70 पर्यंत असावे. शेतकरी बंधू हा पीएम किसान सन्मान निधीचा योजनेचा लाभार्थी असेल तर त्यांनी या योजनेचा पात्र ठरवले जाईल. म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 रुपये मिळत असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल. मत्स्यपालन, पशुपालन यासारख्या बिगर शेती, शेतकरी व इतर क्रिया कलापांसह किंवा पिकाच्या उत्पन्नात संबंधित सहभागी शेतकरी. किसान क्रेडिट कार्ड यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? ओळखीच्या प्रयोगासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत. पत्ता पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल या पुराव्यामध्ये अर्जदाराचा सध्याचा पत्ता असणे आवश्यक आहे. म्हणजे या तिघी चार कागदपत्रेतून तुम्हाला एक कोणती तरी वस्तू असणे आवश्यक आहे. शेतीचे कागदपत्रे, उदाहरणार्थ 8 किंवा 7/12 उतारा तुम्हाला लागणार आहे. दुसऱ्या बँकेत कर्ज घेत नसल्याचा पुरावा म्हणून शपथपत्र लागणार आहे. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो हवा. बँकेचे पासबुक पत्र हवे. मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे? किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकता. ऑफलाईन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड करण्याकरता खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करू शकता. तुम्हाला तुमच्या जवळील बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जमा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. परंतु क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता असताना तुमचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बँक खाते असणे आवश्यक आहे आणि किसान क्रेडिट कार्डसाठी पीएम किसान योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी किती जमिनींची आवश्यकता आहे? किसान क्रेडिट कार्डसाठी सर्वप्रथम व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेती स्वतःच्या मालकीची असावी. अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना भारत शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांची शेती कमीत कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनामार्फत 30,000 ते 3 लाख पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर समजा तुम्हाला पंप घ्यायचा आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तुम्ही घेऊ शकतात आणि किसान क्रेडिट कार्डाचे पैसे तुम्ही नंतर व्याज सहित देऊ शकतात. तर अशा प्रकारच्या योजनांसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.